टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मराठी माणसांच्या विजयाकरता आज विजयी मेळावा जो आहे तो दोन ठाकरे बंधूंकडून केला जाणार आहे आणि या संपूर्ण मेळाव्याला वरळी डोमच्या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येणार आहेत आणि त्या संपूर्ण जे दोन ठाकरे बंधू एकत्रित येतात आहेत त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून आज संपूर्ण शिवसैनिक जे आहेत ते या ठिकाणी एकवटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत काही शिवसैनिक आहेत, या ठिकाणी सकाळीच आलेले आहेत या संपूर्ण विजयी मेळाव्याकरता। आपण कुठून आलात आणि किती जण घेऊन आलेला आहात आणि तुमचं नाव काय? माझं नाव पंढरी शिंदे, आम्ही जळगाव जिल्ह्यातून जामनेर तालुका इथून आलेलो आहे। गेल्या किती वर्षांपासून तुम्ही उद्धव ठाकरेंच्या सोबत उद्धव ठाकरेंची तुम्ही साथ धरलेली आहे आणि काय पदावरती काम करतायत? आज दोन्ही ठाकरे एकत्रित येतात। मी वयाच्या 16व्या वर्षापासून शिवसेनेत आहे, आज मरेपर्यंत पण एका साहेबांसोबतच राहणार। आज माझ्याकडे तालुका समन्वयक म्हणून पद आहे। दोन ठाकरे बंधू आज एकत्रित येतात आहेत मराठीच्या मुद्द्यावरतून। तुम्हाला काय वाटतं, काय राजकीय गणित बदलणार? राजकीय गणित बदलणार म्हणजे बदलणारच। आज दोघं भावांना आज मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी खूप हिताची गोष्ट आहे आणि आज आमच्यासाठी आज दिवाळीच आहे। तुमचं नाव काय? तुम्ही देखील कुठून आला आहात आणि काय वाटतं आज दोन्ही ठाकरे बंधू एकत्रितरित्या येतात आहेत, काही राज्याच्या राजकारणात होईल? आज दोन्ही भाऊ एकत्र म्हणजे मराठी माणसाचा खरा विजय आहे आणि दोन भाऊ एकत्र आल्यामुळं ह्या भाजपची असो ह्या गद्दाराची असो आणि मुंबई ही आमच्या साहेबाचीच आहे हे आज सिद्ध दोन भाऊ करून दाखवतील। परंतु गेल्या अनेक वर्षांपासून ही मुंबई महानगरपालिका ठाकरेंच्याच हातात होती, परंतु मग मराठीचा मुद्दा येण्याची वेळ का आली असा देखील सवाल जो आहे तो ठाकरेंचे विरोधक उपस्थित करतात। ते भाजपवाल्याने केला ना, हे मुद्दा आणला भाजपवाल्याने, दुसरा कोणी आणला? मराठी भाषा तर पहिल्यापासून नाही, पण आत्ता भाजपवाल्यानेच केलं ना गुजराती भाषेत लोकांना बोलायला लावले। हिंदी भाषा नकोच ना, मराठीच पाहिजे नाही तर मुंबईमध्ये मराठी भाषा असल्याशिवाय पर्यायच नाही। खरं तर हिंदी भाषेचं सक्तीकरण केलं जातं आहे असं या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे। कुठून आलात आपण? जळगाव। कधी निघालात गावावरतून? काल रात्री निघालो 8 वाजता, इथे सकाळी पोहोचलो। खरं तर काय वाटतं काय खरंच हे ठाकरे मराठीच्या मुद्द्यावरतून एकत्रित येतात आहेत, ह्याचा काही विजय पुढच्या काळात होईल? म्हणून अवश्य होईल। हे दोघं भाऊ आल्यामुळे महाराष्ट्रामध्ये खूप फायदा होणार आहे। शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील आणि बेरोजगारी पण बरेचसे म्हणजे दूर करतील ते, आणि त्यांची एकत्र येणं हे काळाची गरज आहे मराठी माणसांसाठी। एकत्र येणं ही काळाची गरज आहे मराठी माणसांसाठी। परंतु काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याच्या कार्यक्रमामध्ये जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरातची घोषणा केली। कसं बघता आज मराठी तुम्ही विजय दिवस साजरा करतात? ज्या बाळासाहेबांनी मराठीच्या मुद्द्यावरती आज शिवसेनेची स्थापना केली आणि हा म्हणतो मी शिवसैनिक, तू जर शिवसैनिक असता तर जय गुजरात हा शब्द कशाला काढला असता? महाराष्ट्रात असून तू गुवाहाटीला जातो, पडून राहतो आणि जय गुजरात म्हणतो। आज तू गुजरातचा चाट्याच झालेला आहे। परंतु ते म्हणतात आहेत की गुजराती समाज माझ्यासमोर होता आणि गुजराती लोकांचा कार्यक्रम होता, त्यामुळे अशा पद्धतीची घोषणा केली। दिल्लीचा मुजरा करणारा काय करणार हो? तो दिल्लीचा मुजरा करतोय। लाचारीमुळे ते बोलतात। हे जय गुजरात हे लाचारी अमित शहा यांच्या याच्यामुळे ते त्यांनी आपल्याला शाबासकी द्यावी याच्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू असतो। खरं तर ग्रामीण भागातली लोक या सगळ्या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार का? कारण की शहरातली आपण समजू शकतो की शहर हिंदीकरणाच्या बाजूने वळतंय, परंतु ग्रामीण भाग हा आत्ता देखील मराठी भाषेचा पूजक आहे। मराठी भाषा आपण तिथे सगळे बोलतो। ग्रामीण भागातली लोक या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहतील। आता आम्ही ग्रामीण भागातूनच आलेले आहे, आमच्यासोबत शेकडो लोक आलेले आहे, आणखी लोंढेचे लोंढे येतील। खरं तर आपण पाहिलं तर जळगाव जामनेरमधनं ही सगळी मंडळी आलेली आहेत, शेकडोंच्या संख्येने हे या ठिकाणी आलेले आहेत मराठीच्या मुद्द्यावरती आणि दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्रित ऐकण्याकरता हे सगळे शिवसैनिक, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हे शिवसैनिक या ठिकाणी एकवटलेले आहेत। सकाळी 10 वाजल्यापासून या संपूर्ण मेळाव्याला सुरुवात होणार आहे, त्यामुळे आजच्या मेळाव्यामध्ये महत्त्वाचं भाष्य दोन्ही ठाकरे बंधूंचं असणार आहे। त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंची तोफ जी आहे ती कोणावरती डागली जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आदिल शेखसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.